सेहवागला मी गजनी म्हणायचो. कारण तो कुठला फॉर्मॅट खेळतोय हेच विसरायचा. T20मध्ये टेस्टसारखी टेस्टमध्ये T20 सारखी बॅटिंग करायचा. आणि बऱ्याच एक्सपर्ट्सचं असं म्हणणं आहे, की गजनी होणं हे फार गरजेचं आहे चांगला वर्ल्ड परफॉर्मर होण्यासाठी. आणि मॉन्डो डुप्लांटिसनी एक्झॅक्टली हेच सांगितलं. तो कोण आहे? तो पोल वॉल्टचा वर्ल्ड चॅम्पियन आहे. 6.30 मीटरचा त्यांनी काल स्वतःचा 14व्या वेळी रेकॉर्ड मोडला. आणि त्याला जेव्हा विचारलं, की "बाबा तू कसं काय हा स्वतःचा रेकॉर्ड सारखा मोडत राहतो आणि वर्ल्ड चॅम्पियन होत राहतो?" तर त्यांनी सांगितलं, की "मी जेव्हा पोल वॉल्टला मॅचला येतो किंवा ग्राउंडवर येतो, तेव्हा मला किती पूर्वी रेकॉर्ड मी मिळवले, किती माझे गोल्ड मेडल हे काहीही लक्षात राहत नाही. मी फक्त त्यावेळेसच्या मोमेंटमध्ये असतो." आणि ते म्हणलं तो मी गॉल्फमधनं शिकलो. कारण गॉल्फमध्ये तुम्ही जेव्हा गॉल्फचा शॉट मारता ना, मागचं काहीतरी वेड्यासारखं आठवलं तर तुमची वाट लागते. तिथेच तुम्हाला असायला लागतं कारण हा बॉल स्टेशनरी असून सुद्धा मारायला अवघड असतो. हा माणूस ना ग्रेटेस्ट ऑलिम्पियन नक्की होणार आहे असं मला वाटायला लागलंय डुप्लांटिस. त्यांनी हेही सांगितलं की स्पोर्ट्समध्ये ना एक्साइटमेंट पाहिजे आणि शांतता पण पाहिजे आणि तुम्हाला दोन्ही असलं पाहिजे आणि ते तुम्हाला त्याचा बॅलन्स मेंटेन करायला लागतो. कधी शांतता, कधी एक्साइटमेंट. कारण ते नसेल ना तर मग तुम्हाला ते पीक परफॉर्मन्स मिळत नाही. लग्नात पण हेच करायला लागतं. कधी एक्साइटमेंट, कधी शांतता.